भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 29 कोटी रुपये खर्चावर उभारण्यात आलेला जलशुद्धीकरण केंद्र दुर्लक्षामुळे निष्प्रभ ठरत असल्याचा आरोप केला जात असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या पवनी शहरात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची सध्या अत्यंत दयनीय अवस्था असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्वच्छ शहर आणि शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचा दावा करणाऱ्या नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार जलशुद्धीकरण केंद्र परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे, गवत आणि कचरा साचला आहे. पाणी शुद्धीकरणाच्या टाक्यांजवळ मच्छरांचा वावर दिसून येत असून काही मोटारी बंद अवस्थेत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गढूळ पाणी पुरवठा होत असून भविष्यात जलजन्य साथीच्या रोगांचा धोका वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. याशिवाय जलशुद्धीकरण केंद्रातील प्रयोगशाळा प्रत्यक्ष वापरत नसून ती केवळ कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी वापरली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि शहरवासियांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रकाश नागपूर यांचा रिपोर्ट.